नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आले छान असा मिशो हॉल. आज मी मिशोवरून काही छान अशा कुर्तीज मागवलेल्या आहेत. जीन्सवरती आपण त्या कुर्तीज घालू शकतो. शॉर्ट कुर्तीज आहेत आणि ह्या ज्या कुर्तीज आहेत ना, तर त्या 2 किंवा 3च्या अशा कॉम्बिनेशनमध्ये येतात. म्हणजे कॉम्बो पॅक ह्या कुर्तीज मी मागवलेल्या आहेत. अगदी बजेट फ्रेंडली आहे. तर चला आपण एक एक करून त्या कुर्तीज कशा आहेत ते पाहू. त्याचं कापड कसं आहे किंवा खरंच आपण हे मागवायला पाहिजे की नाही याचा पूर्ण डिटेल असा रिव्ह्यू मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अगदी प्रामाणिक रिव्ह्यू शेअर करणार आहे. तर तुम्हालाही ह्या कुर्तीज मागवायच्या असेल तर त्याआधी जर तुम्ही हा रिव्ह्यू पाहिला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण ह्या कुर्तीज मागवायला पाहिजे की नको. हे जे पॅक आहे याच्यामध्ये 3 कुर्तीज आहेत, म्हणजे 3 टॉप्स आहेत. तर एक एक करून तुम्हाला हे टॉप दाखवते. याची जी किंमत आहे ते सगळंच तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही याची जी प्राईज आहे ते सगळं चेक करू शकतात. बरं चला आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते. तर याच्यात ह्या 3 कलरच्या कुर्तीज मी मागवलेल्या आहेत. एक आहे राणी कलर, पिवळ्या रंगाची एक आहे आणि एक आहे ज्याला आपण चिंतामणी कलर म्हणतो तसं चिंतामणी कलर आहे. बरं, ह्या ज्या सगळ्या ज्या कुर्तीज आहेत ना, तर मी ह्याची एम साईज मागवलेली होती. आता बघू सगळ्यात त्या साईजमध्येच आल्या आहेत का. तर सगळ्यात आधी ही पिवळ्या रंगाची कुर्ती दाखवते. हे पहा, ही अशी पिवळ्या रंगाची ही कुर्ती आहे. शॉर्ट टॉप आहे. तर एम साईज मी याची मागवलेली होती. आता इथे एम साईज असं तर काही लिहिलेलं नाही आहे, पण 38 नंबरची ही साईज आहे. पण दिसायला ही एम साईजच वाटते, म्हणजे मला तरी ही परफेक्ट येते. तर ह्याचं जे कापड आहे तर ते प्युअर कॉटन नाही आहे आणि सिंथेटिकही नाही आहे. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 80% कॉटन किंवा 70% कॉटन आणि 30% सिंथेटिक असं हे मटेरियल आहे. प्लेन अशी दिसणारी कुर्ती आहे, पण ह्याच्यामध्ये जी डिझाईन आहे ना, तर एक पिवळ्या रंगावरती पांढऱ्या धाग्याने हे वर्क केलेलं आहे. म्हणजे अगदी प्लेनही दिसत नाही, पण कोणती डिझाईन अशी वरून उठूनही आलेली नाही आहे. त्यानंतर कापड किती पातळ आहे, तर घातल्यानंतर तरी ट्रान्सपरंट असं काही वाटत नाही आहे. म्हणजे हे कापड चांगलं आहे. कॉटन बऱ्यापैकी कॉटन असल्यामुळे हातालासुद्धा छान सॉफ्ट अशी लागते. 3/4 याच्या स्लीव्ज आहेत आणि हाईट बघाल तर आपल्या गुडघ्याच्या वरती अशी ही हाईट येते. म्हणजे आपण जीन्सवरती ही कुर्ती घालू शकतो किंवा मग प्लाझोवरती ही आपण घालू शकतो. स्कर्टवरती सुद्धा आपण हिला घालू शकतो. तर अशी ही एकंदरीत म्हणाल तर ह्याचं कापड चांगलं आहे आणि बजेट फ्रेंडली ह्या कुर्त्याज आहेत बरं का. कारण ह्या 3चा जो सेट आहे हा मला काहीतरी तुम्हाला मी स्क्रीनवरती देईल की हा कितीमध्ये मिळाला आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसत असेल ह्याची प्राईस. तर चला आता ही आपण पहिली कुर्ती पाहिली. आता तुम्हाला दुसरं दाखवते. आता दुसरा जे टॉप आहे किंवा कुर्ती आहे तर ती आहे ह्या चिंतामणी कलरमध्ये. आता पहिली जी आपण पाहिली होती ना, तर ती होती 38 नंबरची. ही आहे 40 नंबर. म्हणजे ही जी साईज आहे ही कदाचित चुकून त्यांनी एल साईज पाठवलेली असेल. पण तसं मला आता घातल्यानंतर म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ती किती ढगळा होते किंवा किती परफेक्ट होते ते. 3/4 ह्याच्यासुद्धा 3/4 स्लीव्ज आहेत आणि स्लीव्जला ह्या पद्धतीने लेस लावलेली आहे. गळासुद्धा खूप असा मोठा नाही आहे, अगदी डीप असा नाही आहे. कम्फर्टेबल गळा आहे. कापड म्हणाल तर सेम त्या कुर्तीचं जे कापड होतं तसंच 80% तरी कॉटन वाटतं आहे आणि 20% थोडंफार याच्यामध्ये जे आपण पॉलिएस्टर म्हणतो किंवा सिंथेटिक म्हणतो ते 20% असेल असं वाटतं आहे. पण बाकी कापड अगदी सॉफ्ट आहे. बरं, याचं जे डिझाईन आहे तर ते प्लेनवरती म्हणजे 2 धाग्यांनी डिझाईन केलेली आहे. विणतानाच ही डिझाईन तयार झालेली आहे. म्हणजे वरून असं काही डिझाईन केलेलं नाही आहे. ह्या कुर्तीला फक्त वरून ही लेस लावलेली आहे. आणि कापड म्हणाल तर मला तरी हे कापड चांगलं वाटतं आहे. आता धुतल्यानंतर ह्याचं काय होईल ते तर आता नाही सांगता येणार, पण एकंदरीतच हे कापड भरेल असं वाटतं आहे. चला आता पुढची बघू आपण कुर्ती. आता पुढचा जो टॉप आहे तो आहे हा राणी कलरचा. तर ही सुद्धा 38 नंबर साईज आहे. 3/4 स्लीव्ज आहे. जशी आपण सुरुवातीला जी पहिली पिवळ्या रंगाची कुर्ती पाहिली ना, तर त्याच पद्धतीने ही सुद्धा आहे. हिलासुद्धा वरून अशी काही डिझाईन नाही आहे, फक्त 2 रंगांच्या धाग्यांनीच ही विणलेली आहे आणि त्याचीच डिझाईन तयार झालेली आहे.
हिचं कापड आणि पिवळ्या रंगाची जी कुर्ती दाखवली तिचं कापड अगदी सेम आहे, एकाच कापडाचे हे बनवलेले आहेत. फक्त ही जी मी तुम्हाला दुसऱ्या नंबरला चिंतामणी कलरची दाखवली तिचं कापड मला तेवढं पण छान वाटत नाही आहे. ह्या दोघांचं कापड बऱ्यापैकी चांगलं आहे. तर पण आपण हे नक्की तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात, कारण सॉफ्ट असे आहे आणि रेग्युलर यूजला म्हणजे घरी वापरायला म्हणा किंवा जे आपण रेग्युलर यूजसाठी ही अतिशय उत्तम अशी मला वाटते. आता तुम्हाला दाखवते पुढचं कॉम्बिनेशन. तर हे जे कॉम्बिनेशन होतं याच्यामध्ये आपल्याला तर हा जो कॉम्बो होता याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या कुर्तीज होत्या. पुढचा जो कॉम्बो दाखवते त्याच्यामध्ये फक्त 2 प्रकारच्या कुर्तीज आहेत. पण चला बघूया त्या कोणत्या आहेत. चला, तर याच्यामध्ये ह्या 2 कुर्तीज आहेत. हे 2 टॉप आहे, एक आहे हिरव्या रंगाचा आणि एक आहे जांभळ्या रंगाचा. ओपन केल्यानंतर एम साईज मी मागवलेली आहे आणि एम साईजच आलेली आहे. हिचा जो रंग आहे तो वांगी कलर आपण ज्याला म्हणतो ना, असा डार्क जांभळा, तर डार्क जांभळ्या रंगाची हा टॉप आहे. आणि कापड याचं म्हणाल तर हे कॉटन असं आहे, 100% हे कॉटन आहे, कारण असं केलं की चुरगळ्या पडत आहेत. 100% कॉटन कापड आहे. आणि हे पहा, डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे बरं का. मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्हाला जर घ्यायची असेल तर ही कुर्ती तुम्ही नक्की घेऊ शकतात. बाकी ह्याचं जे कापड आहे तर आपण ट्रान्सपरंट किती आहे ते पाहू. तर आता तरी हे थोडंसं ट्रान्सपरंट वाटतं आहे, अगदी म्हणजे खूप उजेड पडला तर थोडंसं ट्रान्सपरंट वाटतं आहे. पण कॉटन असल्यामुळे धुतल्यानंतर हे भरून थोडंसं जाड होईल, तर त्यामुळे हे ट्रान्सपरंट राहणार नाही. पण ह्याची जी डिझाईन आहे ना, हे पहा गळ्यावरतीसुद्धा खूप छान अशी डिझाईन आहे. आणि आपण ऑफिस यूजसाठी तर वापरू शकतो, पण कुठे बाहेर जायचं असेल तर तेव्हासुद्धा आपण ही कुर्ती वापरू शकतो. तर खूप छान अशी ही जी डिझाईन आहे किंवा हे जे टॉप्स आहेत ते खूप छान आहे. तुम्ही हे नक्की मागवू शकतात. तर हा हिरव्या रंगामध्ये हा टॉप मी मागवलेला आहे, म्हणजे जे कॉम्बो आलं आहे तो हिरवा आणि जांभळ्या रंगामध्ये आला आहे. हे पहा, सेम आहे याचं कापड किंवा साईज. एम साईज मागवली होती, एमच आली आहे. स्लीव्ज 3/4 आहेत. स्लीव्जला इथे लेस लावलेली आहे, गळ्याला पुढे लेस आहे. बाकी जे डिझाईन आहे ते सिमिलर आहे. कापड तर ते आणि हे अगदी सेम आहे, म्हणजे प्युअर कॉटनचं कापड आहे. धुतल्यानंतर ते जाड होईल, पण आता थोडंसं ट्रान्सपरंट वाटतं आहे. खूप असं जास्त नाही, पण अगदी कमी असं थोडंसं ट्रान्सपरंट वाटतं आहे. पण बाकी याची डिझाईन चांगली आहे. गळ्यालासुद्धा इथे बघा डिझाईन आहे. ऑफिस यूजसाठी किंवा बाहेर कुठे जाताना आपण नक्कीच म्हणजे मी तरी हा रिकमेंड करू शकते. चांगले आहेत आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे. तुम्हाला याची प्राईस स्क्रीनवरती दिसत असेल. मागवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिकडून तुम्ही त्या मागवू शकतात. चला, आता तुम्हाला पुढचा कॉम्बो दाखवते. तर पुढच्या जे कॉम्बो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत 2 कुर्तीज. तर ह्या ज्या 2 कुर्तीज आहेत ह्यासुद्धा प्युअर कॉटनमध्ये आहे. हे पहा, एक आहे ही गुलाबी रंगाची आणि दुसरी आहे ही काळ्या रंगामध्ये. हे प्युअर कॉटन कापड आहे. 38 याची साईज आलेली आहे, म्हणजेच एम साईज आहे. बाकी ही जी पिंक कलरची आहे ही दिसायलासुद्धा छान आहे, सॉफ्ट आहे. कापडसुद्धा याचं खूप चांगलं वाटतं आहे. आणि आपण हिला ऑफिस यूजसाठी सुद्धा वापरू शकतो किंवा डेली यूजसाठी तर वापरू शकतो. फक्त ह्याच्यावरती जी प्रिंट आहे तर ही प्रिंट धुतल्यानंतर बहुतेक थोडीशी पुसली जाईल. म्हणजे बऱ्याचदा असतं तसं, कॉटनचे जर आपण ड्रेस घेतले तर त्याचा रंग वगैरे जातो, तर त्या पद्धतीने वाटतं आहे की ही धुतल्यानंतर थोडीशी याची प्रिंट कदाचित पुसली जाईल. पण बाकी जर याचं कापड म्हणाल तर खूप छान कापड आहे. दिसायलासुद्धा ही छान दिसते. आणि ह्याच्यासोबतचे जे ही काळ्या रंगाचं हा जो टॉप आलेला आहे किंवा ही काळ्या रंगाची जी कुर्ती आहे तर हिचंसुद्धा कापड छान आहे, कारण कॉटन आहे. 3/4 स्लीव्ज आहे. गळा ह्याचा छोटा आहे. फक्त ह्याचं मला तेच हे वाटतं आहे की रंग जाऊ शकतो. आणि ही जी डिझाईन आहे ना ह्या काळ्या टॉपवरती सुद्धा, ही सुद्धा काही दिवसांनी पुसली जाईल. म्हणजे धुतल्यानंतर सारखं जर धुण्यात आली तर ही डिझाईन पुसट होऊ शकते असं मला वाटतं आहे. पण तरीसुद्धा दिसायला ही कुर्ती छान आहे. पण ही जी काळी कुर्ती आहे किंवा हा जो काळा टॉप आहे हा मला एवढा पण नाही आवडला. पण ही जी गुलाबी रंगाचा हा जो टॉप आहे ना
तर हा खरंच छान आहे. तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि ह्या गुलाबी टॉपची जर सिंगल लिंक मला मिळाली ना तर तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. बरं किमती खूप कमी आहेत, अगदीच म्हणजे 200 ते 250च्या दरम्यान अशा याच्या किमती आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील किंवा तुम्ही लिंकवरती जाऊनसुद्धा चेक करू शकतात. आणि घातल्यानंतर हे कसे दिसत आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती तर दिसतच असेल. तर मग हा होता आजचा शॉपिंग हॉलचा व्हिडिओ. तर तुम्हाला ह्या कुर्तीज कशा वाटल्या किंवा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल आणि असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.